मी नेहाच महाराष्ट्र व्लॉग्स या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण ना तिखट मिठाच्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करणार आहोत, ज्या की तुम्ही मुलांना सहजरित्या डब्याला देऊ शकता किंवा संध्याकाळच्या टायमात जेव्हा मुलांना भूक लागते तेव्हा त्या खायला देऊ शकतात। थोडा तिखट असतात त्या पुऱ्या, तर तुम्ही इथे तिखटाचा वापर जो आहे तो तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता। तर अशा प्रकारे या तिखट मिठाच्या पुऱ्या कुरकुरीत अशा राहतात आणि तुम्ही म्हणजे हवाबंद डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीत भरून आणि मग डब्यात ठेवलं ना तरीही त्या चांगल्या राहतात, टिकतात, जवळपास महिनाभर छान कुरकुरीत राहतात। कुठेही असं नाही की पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत तर पावसामुळे हवेने त्या नरम पडतील वगैरे, नरम पडत नाही, कुठेच चांगल्या कुरकुरीत राहतात पुऱ्या। तर आज आपण त्याच तिखट मिठाच्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्यांची रेसिपी आपण आज बघणार आहोत। सर्व साहित्य इथे काढून ठेवलं आहे नेहमीप्रमाणेच। तर आपण आता या रेसिपीला स्टार्ट करूयात। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि नव्याने माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जर हा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर चॅनलला एक लाईक नक्की करा। तर स्टार्ट करूया, जास्त वेळ मी घेत नाही। तर हे बघा, तुम्हाला मी जसं साहित्य सांगितलेलं आहे त्याप्रमाणे साहित्याची सर्व तयारी मी इथे करून ठेवलेली आहे। तर आपण सर्वात पहिले पिठाकडे जाऊ। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे गव्हाचं ताजं दळलेलं पीठ आहे, तुमच्याकडे केलेलं पीठ असेल तरीही चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही। तर हे गव्हाचं पीठ मी जवळपास ना अर्धा किलो घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ एका मोठ्या बाउलमध्ये। त्यानंतर ना इथे मी लवंग, मिरी आणि ओवा, तुम्ही बघू शकता, मिरी एक 5-6 घेतलेले आहेत, लवंग 4-5 घेतलेले आहेत मी, आणि ओवा हे अशा प्रकारे ना चांगले 1-2 मिनिटभर ना कढईमध्ये ना भाजून घेतलेले आहे। आणि आता याची ना आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। तर तुम्ही फक्त मिरची म्हणजे मिरी आणि लवंगाची जरी मिक्सरला पावडर करून घेतली तरी चालणार आहे। अख्खा ओवा टाकायचा असेल तरी तुम्ही ॲड करू शकता। पण ओवा कसं होतं माहिती आहे का, आता लहान पोरं असतात तर लहान पोरं असं ओवा पटकन खात नाही, तर आता तेच मी मिक्सरला बारीक पावडर करून घेतलं ना तर ती पावडर एकजीव होऊन जाते व्यवस्थितरित्या, ओवा पोटात पण जातो मुलांच्या, म्हणून मी अशा प्रकारे आता असं केलेलं आहे जेणेकरून त्रिशा पण खाऊ शकेल या पुऱ्या। आणि इथे आता हे साहित्य घेतलेलं आहे आपण, इथे तूप घेतलेलं आहे, जवळपास पोहे खातो ना आपण त्या पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचे मी तूप घेतलेलं आहे, साजूक तूप। तूप आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून मग आपल्याला पुढच्या प्रोसेसला घ्यायचं आहे। तर हे घट्ट तूप आहे आत्ता सध्या तरी 4 चमचे। त्यानंतर हे गावरान तीळ मी इथे घेतले आहे, एक 2 ते 3 चमचे गावरान तीळ घेतलेले आहेत। मीठ चवीप्रमाणे घ्यायचं आहे आपल्याला। हळद आणि हिंग घेतले आहे, हळद मी एक पाव चमचा घेतला, अर्धा पण पूर्ण नाही, पाव चमचा मी हळद घेतलेली आहे। आणि एक अर्धा चमचा मी इथे हिंग घेतलेला आहे। लाल तिखट घेतलेलं आहे, हे माझं घरातलं लाल तिखट केलेलं आहे, 2 मोठे चमचे भरून मी लाल तिखट घेतलेलं आहे। आता मगाशी जसं सांगितलं तुम्हाला, इथे जर मुलं तुमची कमी प्रमाणात तिखट खात असेल तर तुम्ही इथे लाल तिखट आणि हे जे मिरी आणि लवंगाचं प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे असं कमी जास्त प्रमाण करू शकता। तर आता ही जाडबुडाची कढई मी घेतलेली आहे तुपासाठी। तर आता याच कढईमध्ये मी नंतर तेल टाकून पुऱ्या तळून घेणार आहे। तर आता हे तूप जे आहे ना आपण घट्ट, ते आपण याच्यामध्ये ॲड करूयात जेणेकरून ते पातळ होईल। तर तुम्ही बघू शकता तूप पूर्णपणे वितळलेलं आहे आणि चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आपल्याला हे तूप। तोपर्यंत आपण पीठ वगैरे सगळं ॲड करून घेऊयात ताटात। ताटामध्ये आपण सगळं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं आता हे बघा, ह्याच चमच्याने ना मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता, पिठाचाच चमचा मी घातला होता हा। तर आता हे पीठ सगळं घेतलेलं आहे, याच्यात आपण ना थोडे थोडे मसाले सगळे टाकून घेऊ। हे तीळ जे आहे ते तीळ सगळे घेतलेले आहेत मी, हे मसालेसुद्धा आपण सगळे ॲड करणार आहोत त्याच्यात। आणि हे बघा, ही जी भरड केलेली आहे अशी बारीक, अशी थोडीशी जाडसर किंवा बारीक केली एकदम तरीही चालू शकते। ही थोडीशी किंचित ना अशी जाडसर भरड घेतलेली आहे। तर आता आपलं तूपसुद्धा चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे, तुपाचा वाससुद्धा येत आहे चांगला। तर आता आपण ना काय करणार, कडकडीत तुपाचं मोहन आपल्याला इथे घालायचं आहे। तत्पूर्वी ना हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले सगळे पिठामध्ये एकत्र होतात। आता आपण मोहन टाकणार आहोत तुपाचं।
तर आता थोडं थोडं पाणी घालून मी ॲड केलेलं आहे, हा गोळा केलेला आहे. तर आता जवळपास इथे मला एवढं कणकेसाठी 2 वाटी पाणी लागलेलं आहे. म्हणजे जे आपण वाटीने तूप घेतलं होतं ना, ते 2 ते 2.25 वाटी पाण्याची गरज लागलेली आहे. जसं मी मगाशी सांगितलं, आपल्याला हा गोळा घट्ट मळून घ्यायचा आहे. ते बघा, अशा प्रकारे हा घट्ट मळवायचा आहे गोळा. कारण जेवढं तुम्ही घट्ट मळाल ना, तेवढ्या पुऱ्या ना छान होतात, कुरकुरीत पण होतात आणि जास्त वेळ कडक अशा राहतात, कुरकुरीत अशा, नरम पडत नाहीत. आणि हेच तुम्ही जर सैल झालं ना, तर या पुऱ्या ज्या आहेत ना, या नरम होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे जेवढं शक्य होतं आहे तेवढं कडक करायचं आपल्याला हे मिश्रण. हे बघा, या कन्सिस्टन्सीला हवे आहे आपल्याला. तर आता आपण हा जो गोळा आहे हा झाकून ठेवूयात. हे बघा, हे झाकून ठेवूयात. तर आता जवळपास मी एक 15 ते 20 मिनटासाठी हा गोळा झाकून, आता जवळपास मी अर्धा तास ठेवलं होतं हे मुरायला, कारण तोपर्यंत मी दुसरी कामं करत होती. तर आता हे बघा, आपण हा ना एक चांगला मस्तपैकी ना मळून घेऊयात हा गोळा. आपला गोळा चांगला मळून झालेला आहे व्यवस्थितरित्या एकदम. आता आपण याचे छोटे छोटे ना पुऱ्या कशा करतो, आपण पुऱ्यांना छोटे छोटे तुकडे घेतो, तसे असे छोटे छोटे साईजमध्ये पुऱ्यांसाठी किंवा लाट्या करून घ्यायच्या आहेत. ते बघा, अशा प्रकारे आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत. त्या मी लाट्या करून घेते, एक 10-12 लाट्या करून घेते आणि मग आपण तळायला घेऊयात. एका साईडला मी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे पुऱ्यांसाठी. तर हे बघा, अशा मी छोट्या साईजच्या लाट्या करून घेतलेल्या आहेत. तर आपण एक पहिली लाटी घेऊया. इथे कुठेही ना पिठाची गरज लागत नाही ही लाटी लावायला, पिठाची नाही किंवा तेलाची लाटी नाही, कारण आपण ऑलरेडी याच्यामध्ये तुपाचं मोहन घातलेलं आहे ना, तर त्यामुळे ना लाटी व्यवस्थितरित्या लाटली जाते. तुम्हाला ज्या शेपमध्ये आकार द्यायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याला शेप देऊ शकता. जर तुमच्याकडे साचा असेल, साचाला त्रिकोणी किंवा वेगळ्या प्रकारचा जर शेप द्यायचा असेल साच्या आतमध्ये, तर तसं देऊ शकता. तर आता मी पुरी एक लाटून घेतलेली आहे अशी. तर आता पुरी लाटून झाल्यानंतर काय करायचं, जेवढी पातळ लाटता येईल ना तेवढी लाटायची पातळ. तर आता ही बऱ्यापैकी चांगलीच पातळ लाटलेली आहे मी. त्यानंतर इथे आपल्याला चमचा नाही तर चाकू घ्यायचा आणि हे जे चमच्याचं मागचं टोक असतं ना, त्याने आपल्याला जस्ट ना त्याला असे टोचे मारून घ्यायचे आहेत. असे एक 5-6 टोचे मारून घ्यायचे पुरीला. हे टोचे का मारायचे माहिती आहे का, जेणेकरून जेव्हा पुरी आपण तळायला घेतो ना, वरची ही पुरी फुलली जात नाही. आणि जर फुलली गेली ना तर काय होतं, त्याचा भुगा होऊन जातो. तर पुरी कुठेही तुटू नये म्हणून हे असे आपल्याला मारून घ्यायचे आहेत किंवा टोचे मारून घ्यायचे आहेत चमच्याने किंवा सुरीने. तर आता आपलं हे पहिले टोचा मारून झालेला आहे. तर ही पुरी मी एका ताटामध्ये ठेवते. हे बघा, ताटात ठेवलेल्या आहेत. अशाच आपण बाकीच्या पुऱ्या करून घेऊयात थोड्याफार. इथे मी ना थोड्या 5-6 पुऱ्या अशा लाटून घेते आणि मग ना चमच्याने टोचे मारून घेणार आहे. जर तुम्हाला ना याचा बरोबर असा शेप द्यायचा असेल, एकदम गोलाकार आणि सगळ्या सेम साईजलाच द्यायच्या असतील ना पुऱ्या, तर तुम्ही वाटीच्या साह्याने याला म्हणजे आकार देऊ शकता. ते बघा, मी आता एक 4-5 पुऱ्या इथे लाटून घेतलेल्या आहेत. जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक मीडियम साईजची घरातली वाटी घेतलेली आहे. तर आपण अशा जेव्हा पुऱ्या लाटतो ना, तर याला शेप घेऊन घ्यायचा असा. म्हणजे सगळ्या पुऱ्या ज्या आहेत ना या इक्वल साईजमध्ये होतात. आणि मग त्यानंतर आपण याला असे टोचे मारून घ्यायचे. ही थोडी छोट्या साईजमध्ये झाली, पण आता जाऊ देत. आता इथे एवढं खेळत कुठे बसायचं, त्यामुळे मी पटापट ज्या साईजमध्ये आहेत ना केलेल्या पुऱ्या त्याच साईजमध्ये टोचे मारून घेणार आहे. तर आता ही पुरीसुद्धा आता साईडला ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता आता या पुरीमध्ये आणि या पुरीमध्ये तफावत. ही मी डायरेक्टली लाटी करून गेलेली पुरी आहे आणि ही वाटीच्या साह्याने गोलाकार केलेली पुरी आहे. तर तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे करून घेऊ शकता. वाटीच्या शेपने मी या पुऱ्या तोडल्या आहेत मध्ये आणि मग याला असे चमच्याने कापे देऊन घेतले आहेत. तर ते या ताटात ठेवते आणि आता आपण कढईत ते तळायच्या प्रोसेसला जाऊया. तर कढईचं तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण केलेल्या पुऱ्या आपण आता हळूहळू याच्यात सोडूयात.
गॅस मीडियम ठेवलेला आहे आणि आता या पुऱ्या आपण दोन्ही साईडने सुद्धा चांगला खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर ही वरची साईड जी आहे आपण तेलात टाकलेली ना, ही वरची साईड आपल्याला 1-2 मिनिटानंतर आपल्याला पलटी मारायची आहे. आता आपण ना ही बाजू ना वरती काढून घेऊयात आणि खालची बाजू आता व्यवस्थितरित्या करून घेऊयात, तळून घेऊयात. तेल आता पूर्णपणे शांत झालं आहे, याचाच अर्थ ना आपली पुरी ना झालेली आहे व्यवस्थित. आता आपण हे काढून घेऊयात पुरं. तेल चांगलं निथळून घ्यायचं आणि मग ताटात काढून घ्यायचं आहे. तर हे बघा मस्त आलेले आहे, आकार पण छान आलेला आहे आणि कलर पण व्यवस्थित आलेला आहे. थोडासा तांबूस रंगापर्यंतच आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे. तर आता अशाच ना आपण बाकीच्या पुऱ्या तळून घेऊयात. हा बघा, हा दुसरा घणासुद्धा पुरीचा आपण ना करून घेणार आहोत. तर टाकलेली आहे मी पुरी, 1 मिनिट होऊन गेलेला आहे. आता ही मागची बाजू अशी आपण पलटी मारून घ्यायची आणि ही पुरीसुद्धा आपल्याला खमंग अशी तळून घ्यायची आहे. हे बघा, आता दुसऱ्या पुऱ्यांचा घणा पण मी टाकला आहे याच्यात तेलामध्ये. तर आपल्याला जे तेलाचा गॅस जो आपण कढईचा बारीक केलेला असतो ना, तो थोडासा वाढवायचा आहे जेव्हा आपण पुरी टाकतो त्याच्यात तेव्हा. आणि त्यानंतर 1 मिनिटभर अशी चांगली व्यवस्थितरित्या आपल्याला एक बाजू खालची चांगली तळून घ्यायची आहे आणि मग आपल्याला पलटी मारायची आहे त्याला. असं अजून दुसऱ्यांदा तुम्ही करायचं की वरखाली करायच्या पुऱ्या, म्हणजे त्या सगळ्या व्यवस्थितरित्या तळल्या जातात खालनं मागणं. आणि हे जे तेलावरचे जे बुडबुडे दिसत आहेत ना तुम्हाला, ते जेव्हा शांत होतात ना तेव्हा समजायचं की पुरीची जी प्रक्रिया आहे ना शिजण्याची, ती चांगली व्यवस्थितरित्या झालेली आहे. आता हे बघा, तुम्हाला इथे बुडबुडे दिसत आहेत. हेच बुडबुडे जेव्हा पुऱ्या व्यवस्थितरित्या आपल्या तळल्या जातात ना, तेव्हा हे शांत होतात बुडबुडे. सर्व पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत फायनली. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे ही किती छान आहेत, सुंदर कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेल्या आहेत पुऱ्या. तर चला दाखवते एक तोडून. ते बघा, केवढ्या पूर्ण ताटभर अशा या पुऱ्या झालेल्या आहेत मस्तपैकी. आणि तुम्हाला एक तोडून दाखवते मी. तुम्हाला आवाज ऐकूच आला असेल नाही का? एक तुकडा मी खाऊन दाखवते तुम्हाला. मस्त कुरकुरीत अशा या पुऱ्या झालेल्या आहेत. जर तुम्हाला सुद्धा या पुऱ्या करायच्या असेल तर मी जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही या पुऱ्या नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडतील, सर्वांना आवडतील घरातल्या. तर ही आजची छोटीशी गव्हाच्या पिठाच्या पुऱ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा चॅनलला. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.